रोल. काय सांगणार या ठिकाणी जे आहे आज केळी संशोधन केंद्राच्या वतीने उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवार फेरी आहे. 80 वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांचे या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जळगाव येथील केळी संशोधन केंद्रावर या ठिकाणी फुले कृषी महोत्सवाचं आयोजन हे आज करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये आपल्या केळीचं जास्त क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित आहेत आणि तज्ज्ञ देखील या ठिकाणी डॉक्टर के.बी. पाटील साहेब आहेत आणि विद्यापीठाचे भोसले साहेब आणि त्यांची संपूर्ण चमू असे सर्व शास्त्रज्ञ आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकरी शास्त्रज्ञ मंच आपण केळीसाठी जो केलाय ते शेतकरी आहेत आणि बनाना ग्रोईंग फार्मर्स आपले सर्व जे राज्यातले आहे ते निरनिराळ्या क्षेत्रामधून या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी या केळी महोत्सवाचं जे आपण आयोजन करतोय त्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की या केळी संशोधन केंद्रावर जे आपलं काम चालतंय त्या ठिकाणी 80 वाणांचा जो संग्रह केलेला आहे तो देखील पाहायला मिळतो. आणि मुळातच केळीचं जे तंत्रज्ञान आहे मग त्यात विविध वाण असतील, या वाणांची किडी आणि रोगांना जी प्रतिकार क्षमता आहे तिचा अभ्यास या ठिकाणी चालतो. त्यामध्ये जमिनीचं, अन्नद्रव्यांचं आणि पाण्याचं महत्वाचं म्हणजे ह्याचं व्यवस्थापन करण्याचं जे तंत्रज्ञान आहे हे सुधारित तंत्रज्ञान वापरून जर आपण केळीची शेती केली तर निश्चितपणे आपल्याला शाश्वत उत्पादन त्यामध्ये मिळणं शक्य आहे. उत्पादनाची प्रत त्यामध्ये आपल्याला चांगलं करता येणं शक्य आहे. केळीसारखं पीक अत्यंत महत्वाचं हे नगदी पीक आहे आणि या भागातील अत्यंत महत्वाचं असं हे पीक असल्यामुळे या ठिकाणी नियमितपणे आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं आयोजन इथून पुढे करणार आहे. आणि या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना इथं आज महत्वाचं शिवार फेरी आणि प्रदर्शनी आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन असा हा उपक्रम या ठिकाणी आहे. सर आपण जर बघितलं तर केळी संशोधन केंद्र जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टींनी अडचणींनी सपोर्टिंग करत आहे. मनुष्यबळ असेल, वाहनांची कमतरता, शास्त्रज्ञांची कमतरता, यावर काय पर्याय शोधलाय सर आपण? बघा एकूणच विद्यापीठामध्ये सध्या मनुष्यबळाची आपण म्हणता त्याप्रमाणे कमी आहे. परंतु लवकरच महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विद्यापीठाचा आकृतिबंध दिलेला आहे आणि तो लवकरच मान्य होणार आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये पदभरती देखील होणार आणि निश्चितपणे या ठिकाणी मनुष्यबळ हे वाढेल. आणि जो विद्यापीठाचे महत्त्वाचं संशोधन केंद्र असल्यामुळे निश्चित येथील स्टाफिंग पॅटर्न असेल, इथं बळकटीकरण हे आता आमची आताच चर्चा झाली की या ठिकाणी कसं स्ट्रेंथनिंग आपल्याला करता येईल ते निश्चितपणे आपण करणार आहोत. असं केळीचा यदि विचार करायला गेला तर साधारण केळीवर रोगराई मोठ्या प्रमाणात असतात. रावेर हा मोठा केळीचं उत्पन्न आहे. मात्र आता या ठिकाणी केळीचे पिकं कमी होऊन हळदीच्या पिकाकडे वळलंय कारण की संशोधनच कमी पडलेलं पाहायला मिळतं. शेतकरी त्यामुळे त्रासलेलं पाहायला मिळतात. नाही, शेतीमध्येच बघा क्रॉपिंग पॅटर्न चेंज हा होतो आहे. केळी हे महत्वाचं पीक आहे, परंतु केळी हे पीक इथून जाणार नाही कारण आपल्याकडे केळीचं जे देखील सुधारित तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठीच हा आजचा उपक्रम आहे. जेणेकरून आणि नेहमी स्पर्धा ही पिकांमध्ये असते. हळदीचं पीक देखील अतिशय चांगलं आहे, परंतु याला आपण क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. त्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये पिकांची फेरपालट देखील तेवढीच महत्वाची असते. त्यामुळे या नगदी पिकांमध्ये अतिशय मोठा वाव या भागामध्ये आपल्याला आहे. पपईसारखं पीक अतिशय चांगलं आहे, ऊस आहे, केळी आहे, हळद आपण म्हणता त्याप्रमाणे अतिशय चांगलं पीक आहे. तर केळीचं क्षेत्र कमी होण्याची कारणं पण अनेक आहेत की पाण्याची जी कमतरता आहे, त्याला तंत्रज्ञानाची कमी नाही आहे, त्याला तंत्रज्ञान सुधारित तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण त्याची निर्मिती ही करतोय. आपल्याकडे या ठिकाणी ट्रिचीचं जे राष्ट्रीय स्तरावरचं संशोधन केंद्र आहे त्याचा देखील उपक्रम या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण विद्यापीठाचा आपला प्रयत्न राहील की केळीचं क्षेत्र जे कमी होऊ न देता त्याला जी आवश्यकता केळीच्या शेतकरी बांधवांना आहे तिची उपलब्धता आपण त्यांना करून देणार आहोत. तर देशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात केळीची मागणी, मात्र आपल्या या ठिकाणी रासायनिक खतं मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे बाहेरच्या देशांना आता महाराष्ट्रासहित जिल्ह्यासहित आणि केळी मागणी थांबलेली आहे. यावर काही संशोधन होणार आहे का? अगदी बरोबर आहे. रासायनिक खतांचा वापर जो आहे तो ऑप्टिमम खरं म्हणजे गरजेनुसार झाला पाहिजे. केळी हे पिकच मुळात असं आहे की त्याला अन्नद्रव्यांचं प्रमाण चांगलं जास्त प्रमाणामध्ये लागतं. तरी पण या सुधारित तंत्रज्ञानामध्ये ज्याला आपण काटेकोर शेती म्हणतो, त्या काटेकोर शेतीमध्ये उद्देशच हा आहे की पिकाच्या गरजेनुसारच अन्नद्रव्यांची मात्रा आपण वापरणार आहोत आणि निश्चितपणे त्याचं प्रदूषणाचं जर काही धोका असेल तर तो देखील आपण मॉनिटर करणार आहोत. आणि त्यामुळे एक्सपोर्ट करण्यासाठी तशी अडचण रासायनिक खतांची येणार नाही. दुसरं महत्वाचं
आपल्याला आपण शेतीमध्ये आता एकात्मिक अन्नद्रव्य जे आहे व्यवस्थापन ते महत्वाचं आहे. म्हणजे फक्त रासायनिक खतांचा वापर न करता ज्या निविष्ठा सेंद्रिय आहेत त्यांची सांगड देखील आपण घालतो आहे. आता आपण पाहिलं आहे शिवार फेरीमध्ये की या ठिकाणी ज्याला आपण GRDF म्हणतो ते म्हणजे रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं असंच अशी आपली शिफारस आहे. सर, आपण जर सेंद्रिय बघितलं सेंद्रिय सर, खतांचा यदि विचार केला तर सेंद्रिय खतं शेतकरी वापरण्याची तयारी, मात्र सेंद्रिय काही ठिकाणी भाव मिळत नाही किंवा काही ठिकाणी सेंद्रिय खताला अडचण येतात. तर यावर आता संशोधन काय होणार किंवा काही निश्चित त्याला कसं आहे की आपल्याकडे पशुधन आता कमी होत आहे आणि पशुधन जर आपण निश्चितपणे वाढवलं, शेतीला खरं म्हणजे हे डेअरी सारख्या जोडधंद्याची जोड देणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धती असा आम्ही विस्तार करतोय की फक्त शेती न करता तिला ॲग्रिकल्चरल क्रॉप्स असतील तर त्याला उद्यान विद्यापीठे म्हणजे हॉर्टिकल्चरल क्रॉप्सची जोड दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून मग तिथं डेअरीचा कंपोनंट, पोल्ट्रीचा कंपोनंट हा असला पाहिजे. जेणेकरून आपल्याला ह्या सेंद्रिय निविष्ठा ज्या आहे शेतावरच उपलब्ध करता येतील. निश्चितपणे भविष्यामध्ये फक्त शेती न करता शेतीला जोडधंदे पूरक जे जोडधंदे आहे त्याची जोड दिली तर आपण ह्या निविष्ठा ज्या आता नैसर्गिक शेतीची संकल्पना पुढे येते आहे, सेंद्रिय शेती देखील पुढे येते आहे. या माध्यमातून जमिनीचं आरोग्य जे खालावलेलं आहे त्याच्यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा देखील खूप मोठा पुढाकार आहे. सेंद्रिय शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, ह्या प्रत्येक पिकासाठी ही सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करायची, नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करायची आहे याचा देखील व्यवस्थित अभ्यास विद्यापीठामध्ये सुरू आहे. सर, आपण जर बघितलं तर जीवामृत असेल, स्लरी फिल्टर असेल, याचा कुठे वापर आता केळी संशोधनामध्ये होणार आहे? निश्चित आपण जीवामृत आणि घनजीवामृत ह्या ज्या निविष्ठा आहे ह्या शेतावरच उपलब्ध होऊ शकतात. मी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे पशुधन जर आपल्याकडे असलं तर निश्चितपणे ह्या निविष्ठा ज्या आहे ह्या इको फ्रेंडली अशा त्या आहे. त्याला पर्यावरणाला, मातीला, पाण्याला त्याच्यापासून धोका नाही आणि त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खूप मोठा पुढाकार ह्याच्यामध्ये देखील घेतला आहे. त्याला आता काही पिकांची निवड करून मग भाजीपाला पिकं असतील, काही केळीसारखे पिकं असतील, ऊसासारखं पीक आहे त्याला देखील आपण ही नैसर्गिक प्रकारची शेती सुरू करतोय. सर, आपण विद्यापीठ क्षेत्र आहे त्या प्रत्येक ठिकाणी विविध पिकांसाठीचे हे आमचे केंद्र आहे. तर त्या ठिकाणी देखील आपण ही सुरुवात करतो आहे. सर, आपण जर बघितलं तर जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र हा जळगाव जिल्हा जो आहे तो कालांतराने मागे पडलेला आहे. सोलापूर जे आहे आपल्या पुढे गेलेला आहे आता निर्यात असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर यामागे कुठे शासन कमी पडतंय, लोकप्रतिनिधी कमी पडतायत नाही, किंवा ही- काय कारण आहेत असू शकतात? नाही, गुलाबराव ही- पाटील यांनी नाराजी देखील व्यक्त केली या बाबतीत. ही चांगली गोष्ट आहे की इतर ठिकाणी देखील आपलं जे पीक आहे त्याचा प्रसार होतोय. परंतु आपल्या भागामध्ये अगदी म्हणजे ज्याला आपण कृषी हवामान म्हणतो ते कृषी हवामान आधीपासून अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आहे. केळीचा मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड शेतकरी बंधू करतात. आपलं हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं संशोधन आहे. या ठिकाणी जैन इरिगेशन संस्था आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची उपलब्धता हे आपण निश्चितपणे करतोय आणि आपण भविष्यामध्ये देखील जे गरजेनुसार जे संशोधन केळीला आवश्यक आहे, जे धोके आता आहेत, हवामान बदल आहे, किडी रोगांची समस्या आहे, तर त्यासाठी देखील आताच आपण शिवार फेरीमध्ये बघितलं की पाईपलाईन मध्ये आपलं संशोधन आहे की पुढचे जे धोके आहेत ते ओळखूनच आपण हे संशोधन या ठिकाणी करतो आहे. नमस्कार. नमस्कार, मी अनिल जीवराम सपकाळे, करंज तालुका जिल्हा जळगाव येथील शेतकरी आहे. एक केळी संशोधन केंद्र आहे, BRC आहे. तर आम्ही इथे शिवार फेरी करण्यासाठी फिरत असताना आम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायट्या दिसलेल्या आहेत. जवळजवळ 22 प्रकारच्या व्हरायट्या इथे आहेत. तर खरोखर इथला जो स्टॉप आहे त्यांनी सुंदर असं नियोजन करून या व्हरायट्या शेतकऱ्यांसाठी मांडणी केलेल्या आहेत. खूप सुंदर असं आहे इथे. सर, या ठिकाणी केळी संशोधन अनेक राज्याच्या देखील या ठिकाणी जाऊ शकत. तर बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येक शिवारमध्ये हो, निश्चितच. इथे ज्या व्हरायटी आहेत समजा तर आपल्या फक्त ग्रँड 9 ही व्हरायटीज फक्त आपल्याला प्रचलित होती, पण इथे बऱ्याचशा प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि निश्चितच नवीन व्हरायटी शेतकऱ्यांसाठी खूप हे योगदान ठरणारे आहेत. या ठिकाणी आपण हे प्रदर्शन बघायला देखील आलेले आहे. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळाल्या. केळीमध्ये जवळपास 80 प्रकारच्या प्रजाती आहेत ते या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या. त्यानंतर जे नियोजन होतं स्टॉकचं ते अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आणि मेन म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवर इतक्या सर्व केळीच्या व्हरायट्या या शेतकरी म्हणून आम्ही कधी बघायला जाऊ शकत नाही. कोणाच्या बाजूला बांधावरही आम्ही कोणाच्या व्हरायटी वगैरे बघू शकत नाही, पण आम्हाला एकाच ठिकाणी या सर्व प्रकारच्या व्हरायट्या बघायला मिळाल्या
आणि अतिशय सुंदर असे त्यांचे बंच मॅनेजमेंट, त्यानंतर कुठल्या झाडावर काय स्प्रे करायचं, करप्याचे नियोजन कसं करायचं, त्यानंतर मग शेतकऱ्यांना अडचणी काय येतात त्याचा योग्य असं मार्गदर्शनाच या चर्चासत्राच्या माध्यमाने आम्हाला मिळालं. याचा फायदा होईल तुम्हाला शेती करताना? 100% फायदा होतो या गोष्टींचा. नाव आपलं? गोपाळ भाऊसाहेब पाटील, राहणार पोपणी, तालुका जिल्हा जळगाव.